राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची मुंबईमध्ये बैठक पार पडली आणि या बैठकीत गटनेते, मुख्य प्रतोद आणि प्रतोद यांची निवड करण्यात आली। पाहुयात या पदांवर नेमकी कुणाची वर्णी लागली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या विधानसभेतील गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड यांची निवड करण्यात आली आहे। गटनेते पदासह विधानसभेतील मुख्य प्रतोद आणि प्रतोद यांची सुद्धा निवड करण्यात आली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची रविवारी मुंबईत बैठक पार पडली। शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हे निर्णय झाले आहेत। गटनेते असतील जितेंद्र आव्हाड, मुख्य प्रतोद म्हणून रोहित पाटील काम पाहतील, तर प्रतोद म्हणून उत्तम जानकर कार्यभार सांभाळतील। जितेंद्र आव्हाड यांना गटनेते म्हणून निवडण्यात आलं। मुख्य प्रतोद म्हणून रोहित पाटील यांची निवड करण्यात आली। प्रतोद म्हणून माननीय उत्तम जानकर साहेब। लोकसभा निवडणुकीत 8 जागा जिंकणाऱ्या शरद पवार यांच्या पक्षाला विधानसभेत फक्त 10 जागा मिळालेत। त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार सत्ताधाऱ्यांना विधानसभेत कसं धारेवर धरतात हे पाहावं लागेल। पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। राज्यात यंदा गाळप करणाऱ्या कारखान्यांची संख्या जेमतेम 186 वर गेलेली आहे। हंगाम सुरू होऊन 15 दिवस झाले तरीही गाळपाला गती आलेली नाहीये। पहिल्या टप्प्यात 179 कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले होते। रायगड जिल्ह्यात 14 डिसेंबरपासून ठिकठिकाणी जत्रोत्सव सुरू होणार असल्यानं ग्रामीण भागातील नागरिकांना स्वस्त आणि मस्त खरेदीची संधी मिळणार आहे। पुढील 5 महिन्यात जिल्ह्यात या जत्रांद्वारे सुमारे 20 कोटींपेक्षा अधिक उलाढाल होणार असून हजारोंना रोजगार मिळणार आहे। मुंबईतील मानखुर्द, वडाळा, माटुंगा या भागातील नाल्यांमध्ये पुन्हा प्लास्टिक आणि कचऱ्याचं प्रमाण वाढलंय। त्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे। शेतकऱ्यांनी पीक विमा तात्काळ काढण्यास सुरुवात करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। केवळ 1 रुपया भरून शेतकरी पीक विमा उतरवू शकतील, तर हरभऱ्यासाठी 15 डिसेंबर ही विमा भरण्याची शेवटची तारीख आहे। सरकारनं नोव्हेंबर 2024 मध्ये जीएसटी मधून 1.82 लाख कोटी जमा केले आहेत। वार्षिक आधारावर 8.5% वाढ झालेली आहे। एप्रिलपासून जीएसटी मधून 19.74 लाख कोटी रुपये संकलन करण्यात आले। सुरतच्या किम गावात मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ट्रॅक स्लॅब निर्मिती कारखाना सुरू करण्यात आलेला आहे। 19 एकर क्षेत्रफळावरील या कारखान्याची उत्पादन क्षमता 120 ट्रॅक स्लॅब प्रतिदिन इतकी आहे। मुंबई महानगरपालिकेतील रिक्त पदांच्या भरतीसाठी म्युनिसिपल मजदूर युनियननं आंदोलनाची हाक दिली आहे। 3 डिसेंबर रोजी संघटनेकडून आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जाते। 6 डिसेंबरला दैनंदिन प्रवासी संख्या 90 ते 95 लाखांपर्यंत पोहोचण्यासाठी खरं तर त्याची शक्यता आहे। ही बाब लक्षात घेता गर्दीचं विभाजन करण्यासाठी अनेक मार्ग बंद करण्यात आले। मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवर फलाट तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे। महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेनं हा निर्णय घेतलाय। त्यानुसार फलाट तिकिटांच्या विक्रीवर आजपासून ते 9 डिसेंबरपर्यंत निर्बंध घालण्यात आले। कोकण रेल्वेच्या प्रवाशांना प्रवासादरम्यान दर्जेदार खाद्यपदार्थ पुरवण्याचा निर्णय कोकण रेल्वेनं घेतलेला आहे। त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळालाय। धाराशिव, तुळजापूर, सोलापूर रेल्वे मार्गाच्या कामाला गती आली आहे। या रेल्वे मार्गाचं 25% काम पूर्ण झालं असून लहान मोठे 50 पूल उभारले जाणार आहेत। दरम्यान सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर 106 मीटर लांबीचा सर्वात मोठा पूल साकारला जाणार आहे। नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गातील इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचं 100% काम पूर्ण झालंय। आता फिनिशिंगची कामं सुरू असून ही कामं डिसेंबर अखेरीस पूर्ण होणार आहेत। दुचाकीवर बसणाऱ्या चालकासह मागे बसणाऱ्यासाठी हेल्मेट सक्ती करण्यात आलेली आहे। दरम्यान नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर 1000चा दंड वसूल केला जाणार आहे। या नव्या नियमाच्या अंमलबजावणीसाठी आता सुरुवात करण्यात आली आहे। एसटी महामंडळाकडून 14% भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे। एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत असून इंधन दरवाढ तसंच कर्मचाऱ्यांचं वेतन वेळेमध्ये होत नसल्यानं भाडेवाढ होण्याची शक्यता आहे।